नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात एनएलसी इंडिया लिमिटेड या विभागाकडून विविध पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 632 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 31 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन-एस मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन-एस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता 632 रिक्त जागांची भरती जाहिरात एनएलसी इंडिया लिमिटेड या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. तर कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती एकूण 632 रिक्त पदसंख्येसाठी एनएलसी इंडिया लिमिटेड या विभागाकडून घेतल्या जात असून या ठिकाणी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे किंवा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. 18 जानेवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे. महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी ही पदभरती होत आहे, त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदासाठी रिक्त पदसंख्या किती आहे, त्याचनंतर मित्रांनो या पदासाठी वेतन किती असणार आहे याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदानुसार सब्जेक्ट वाईज वॅकन्सी इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिप करता ही पदभरती होत आहे. तर त्या पदानुसार सब्जेक्ट वाईज किती वॅकन्सी आहे याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग करिता 75 वॅकन्सी आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता 78, सिव्हिल इंजिनिअरिंग करता 27, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग करता 15, केमिकल इंजिनिअरिंग करता 9, त्यानंतर मायनिंग इंजिनिअरिंग करता 44, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करता 47, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग करता 5, तर फार्मसी करता 14, अशा टोटल मित्रांनो 314 पदसंख्या ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी मित्रांनो जे उमेदवार एलिजिबल असतील त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. 15,028 रुपये प्रति महिना स्टायपंड या पदासाठी दिला जात आहे. 1 वर्षाचा ट्रेनिंग ड्युरेशन ऑफ टाइम पिरियड असणार आहे. तर जे उमेदवार या पदासाठी म्हणजेच शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्यांनी ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी सब्जेक्ट वाईज ट्रेड वाईज वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग करता 95 वॅकन्सी आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता 94, सिव्हिल इंजिनिअरिंग करता 49 वॅकन्सी, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग करता 9 वॅकन्सी, मायनिंग इंजिनिअरिंग करता 25, तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करता 38, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग करता 8 वॅकन्सी, अशा टोटल मित्रांनो 318 वॅकन्सी टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिप या पदासाठी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी मित्रांनो मंथली स्टायपंड बघू शकता 12,524 रुपये प्रति महिना या पदासाठी मंथली स्टायपंड म्हणून दिलं जाणार आहे. 1 वर्षाचा ट्रेनिंग ड्युरेशन टाइम पिरियड या ठिकाणी असणार आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिप या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिप या पदासाठी सब्जेक्ट वाईज ट्रेड वाईज वॅकन्सी आणि वेतन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे, त्या ठिकाणी बघू शकता पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणजेच ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता या ठिकाणी शिक्षण पात्रता अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेली आहे.
तर या ठिकाणी बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाने संबंधित विषयात दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी ज्या उमेदवाराकडे आहे ते उमेदवार किंवा संबंधित विषयाशी समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो फार्मसी या पदासाठी अर्ज करण्याकरता त्या उमेदवाराकडे बॅचलर ऑफ फार्मसीची पदवी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे ते उमेदवार पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर मित्रांनो तंत्रज्ञ डिप्लोमा शिका उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता राज्य परिषद किंवा तांत्रिक शिक्षण मंडळाने मंजूर केलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे असे उमेदवार, त्याचप्रमाणे संबंधित विषयात विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा पूर्ण करणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दोन्ही पदांसाठी या ठिकाणी त्या पदानुसार शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार जे उमेदवार या ठिकाणी एलिजिबल असतील त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच अदर एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट सुद्धा या ठिकाणी मागितलेली आहे। तर याबाबतची माहिती या ठिकाणी बघू। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उमेदवारांनी 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 मध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी। उमेदवारांनी पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली नसावी, NLC किंवा इतरत्र प्रशिक्षण घेतलेले नसावे। त्याचप्रमाणे उमेदवारांना कोणत्याही नोकरीचा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव नसावा अशी एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट या पदांसाठी मागितण्यात आलेली आहे। तर जे उमेदवार या एलिजिबिलिटी रिक्वायरमेंटनुसार पात्र आहेत त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता पात्रताधारक उमेदवाराची निवड ही डिप्लोमा त्याचप्रमाणे पदवीमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीवर या ठिकाणी आधारित असणार आहे। तर याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे घेऊ शकता। जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती त्याचप्रमाणे सिलेक्शन प्रोसेसबाबत माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची या ठिकाणी काय लागणार आहे तर अप्रेंटिसशिपच्या कायद्यानुसार एज लिमिट या ठिकाणी ठरवली जाणार आहे। तर त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता किंवा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो नोकरीचे ठिकाण जॉब प्लेस या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण भारतभर या पदासाठी वॅकन्सी इथे निघालेली आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की या पदासाठी अर्ज सादर करू शकता। एकूण 632 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। तर अर्ज करण्याकरता मित्रांनो कोणालाही या पदासाठी अर्ज फी या ठिकाणी भरावी लागणार नाही। फ्री ऑफ कास्ट ही भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर 632 जागा या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे तर त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला तुम्हाला विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी जायचे आहे। करिअर या टॅबवर क्लिक करून संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे। त्यामध्ये आपला फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर संपूर्ण कागदपत्रे आपली या ठिकाणी अपलोड करून झाल्यानंतर तुमचा या ठिकाणी फॉर्म फिल झाला आहे की नाही ते कन्फर्म करून फायनल सबमिट बटनावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। त्यानंतर फायनल सबमिट या बटनावर क्लिक करून ती प्रिंट अर्जाची काढून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो ती प्रिंट काढून झाल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी पोस्टाने पाठवायचे आहे। अर्ज पाठवण्यासाठी जाहिरातीमध्ये विभागाचा ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर तो पत्ता या ठिकाणी जाहिरातीमधून घेऊन त्या पत्त्यावर ती निघालेली प्रिंट आणि त्या प्रिंटसोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पोस्टाने पाठवायचे अशी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सविस्तर माहिती अर्ज करण्याबाबतची तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्याचप्रमाणे या ठिकाणी बघू शकता सदर अर्ज करण्याचा कालावधी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर अर्ज करण्याची तारीख मित्रांनो 18 जानेवारी 2024 या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच 18 जानेवारी 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची तारीख 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच मित्रांनो 18 जानेवारी 2024 पासून ते 31 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो अर्जाची प्रिंट ही पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी पदभरतीबाबत तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर जाहिरातीची PDF मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ती जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो 632 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती
या ठिकाणी NLC इंडिया लिमिटेड या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या जाहिरातीच्या माध्यमातून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये।